जय शिवराय मंडळी, आज मी चालला आहे किल्ले रायगडावरती। नेहमीप्रमाणे आमच्या बसची पूजा चालली आहे। छानपैकी शिवरायांचा जयघोष होत आहे। चला तर मग आता मी तुम्हाला रायगडाची सैर करवतो। आता आम्ही आलो आहोत रोपवेसाठी। रोपवेने जाताना सगळीकडे धुके पसरले आहे। त्यातून रायगडचा नजारा केवढा छान वाटतोय। किती खोल दरी आहे बघा। इथे आम्ही एक ग्रुप फोटो काढला। आमच्या ग्रुपमध्ये 72 लोक होते। ही शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची घरे। हे राहण्याचे महल आहेत। इथे शिवाजी महाराजांचे 6 राणींचे 6 महल आहे। बघा बांधकाम केवढं पक्क केलेलं आहे। महालाच्या समोरच धान्याचे कोठार आहे। कोठार खूप खोल आहेत। त्यात भरपूर धान्य साठवलं जायचं। गडावरील लोकांना पुरेल एवढं धान्य त्यात साठवलं जायचे। आता ही जागा आहे की इथे शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला होता। इकडे आहे हिरकणीचा बुरुज। इथून हिरकणी खाली उतरली होती। रायगडावरील हे एक तलाव आहे। या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता। हा शिवाजी महाराजांचा राजदरबार आहे। केवढं भव्य आहे बघा। महाराज जे बोलायचे ते नगरखान्यापर्यंत ऐकू जायचे। हा रस्ता 500 फूट खालती गेला आहे आणि हा आपल्याला वाघ दरवाजापर्यंत घेऊन जातो। हे आहे जगदीश्वर मंदिर। इकडे आम्ही आरती केली होती। जगदीश्वराच्या मंदिरासमोर शिवाजी महाराजांची समाधी आहे। हा शिवाजी महाराजांचा आवडता वाघ्या। आता आम्ही टकमक टोकाकडे निघालो आहोत। टकमक टोक 2550 फूट खोल आहे। इथून रायगडाचा संपूर्ण नजारा दिसतो। आम्ही शेवटच्या टोकापर्यंत फिरून आलो। खूप छान वाटत होतं। हा होता आमचा शेवटचा पॉइंट। रायगड तसा एक दिवसात बघून होत नाही। गाईडने गडाची दिलेली सविस्तर माहिती माझ्याजवळ आहे। ती मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला माझे पुढील व्लॉग बघायला लागतील। शेवटी निघताना आम्हाला छान पाऊस मिळाला आणि धबधबे केवढे ओसंडून वाहत होते। शेवटी आम्ही जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतले आणि आमचे परतीचा प्रवास सुरू केला।